तुम्ही गरीब जन्माला आलात ही तुमची चूक नाही, पण गरीब मरणार असाल तर ती नक्कीच तुमची चूक आहे. एक क्षण थांबा आणि विचार करा. तुम्ही आयुष्यभर पैशांसाठी काम करत राहणार आहात की एक दिवस असेल जेव्हा पैसे तुमच्यासाठी काम करतील? बहुतेक लोक शाळा, कॉलेज, नोकरी आणि EMIच्या चक्रात अडकून राहतात, कारण त्यांना कधीच पैशांचे खरे नियम शिकवले जात नाहीत. आणि इथेच हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलायला येतं. ही कथा आहे एका मुलाची ज्याला 2 वेगवेगळ्या विचारांचे बाप मिळाले. एक हायली एज्युकेटेड पण नेहमी पैशांसाठी स्ट्रगल करणारा, आणि दुसरा कमी शिक्षित पण अत्यंत श्रीमंत, जो पैशांना कसं कामाला लावायचं हे शिकवतो. या पुस्तकातून तुम्हाला कळेल की श्रीमंत लोक कसे वेगळं विचार करतात, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक कुठे चूक करतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचा खरा मार्ग काय आहे. जर तुम्हाला 9 to 5 या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल आणि तुमच्या आयुष्यावर आणि पैशांवर पूर्ण कंट्रोल मिळवायचा असेल तर ही ऑडिओ बुक शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज तुम्ही जे शिकणार आहात ते तुमचं फ्युचर कायमचं बदलू शकतं. लेसन 1. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. एकदा काय झालं, एका माणसाकडे एक गाढव होतं. जेव्हा त्याला त्या गाढवाकडून काम करून घ्यायचं असायचं तेव्हा तो त्याच्यासमोर एक गाजर लटकवायचा. गाढव त्या गाजराच्या लालसेने पुढे पुढे चालत राहायचं. त्याला वाटायचं, आज नाही तर उद्या हे गाजर माझं होणारच. पण सत्य काय होतं? ते गाजर फक्त एक भ्रम होतं, एक जाळं. आज अनेक लोक याच गाढवासारखे जगत आहेत. ते सतत मेहनत करत राहतात या आशेवर की एक दिवस ते श्रीमंत होतील. पण पैसा त्यांच्या आयुष्यात फक्त एक स्वप्न बनून राहतो, कारण स्वप्नांच्या मागे धावत राहिलं तर ते कधीच हातात येत नाहीत. म्हणूनच पैशासाठी काम करू नका, पैसाला तुमच्यासाठी काम करायला लावा. जेव्हा तुम्ही श्रीमंत होण्याचा विचार करता तेव्हा फक्त पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करू नका, कारण जसं तुम्ही पुढे जातात तसं तुमच्यात भीती आणि लोभ वाढायला लागतात. भीती, मी आयुष्यभर गरीबच राहिलो तर, आणि लोभ, मला अजून हवं, अजून मोठं हवं. हीच भीती आणि लोभ तुम्हाला एका अशा सायकलमध्ये अडकवतात ज्याला शेवटच नसतो. तुम्ही जास्त कमवायला लागता आणि त्याच वेगानं जास्त खर्चही करायला लागता. यालाच श्रीमंत डॅड म्हणतात रॅट रेस. आणि मग काय होतं? तुम्ही आयुष्यभर फक्त काम करत राहता, पैसे कमावण्यासाठी, बिल्स भरण्यासाठी, आणि पुन्हा तेच चक्र सुरू होतं. हा एक ट्रॅप आहे, एक सापळा. आणि जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला हा सापळा ओळखून त्यातून बाहेर पडावं लागेल. पैशाच्या मागे धावू नका. असं काहीतरी करा की पैसा तुमच्या मागे धावायला लागेल. नोकरी करत असाल तर फक्त पगारासाठी काम करू नका, कारण तो पगार फक्त बिल्स भरायला पुरतो. आणि मग पुन्हा तुम्ही दुसरी नोकरी, जास्त पगार, जास्त मेहनत, पण तरीही त्याच सायकलमध्ये अडकलेले. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पैशासाठी काम करता तोपर्यंत तुम्ही कधीच खऱ्या अर्थानं श्रीमंत होऊ शकत नाही. सत्याचा सामना करा, कारण तुमच्या आयुष्याचे खरे उत्तर तुमच्याकडेच आहे. स्वतःला सरळ प्रश्न विचारा, तुम्ही कोणासाठी जगत आहात? स्वतःसाठी की फक्त समाजाला दाखवण्यासाठी? तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयासाठी तुम्हीच जबाबदार आहात. मग तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं दुसऱ्यांकडे का शोधता? कारण खरी उत्तरं फक्त तुमच्याच आत दडलेली आहेत. एकदा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, तुम्ही काम का करता? फक्त सिक्युरिटीसाठी? एक अशी नोकरी जिथे तुम्हाला काढून टाकलं जाण्याची भीती नसावी म्हणून? की फक्त 2 पैसे कमावण्यासाठी आणि स्वतःला समजावण्यासाठी की एक दिवस मी श्रीमंत होणार? जर तुमचं उत्तर हो असेल तर हे ऐकायला कठीण आहे, पण सत्य आहे. तुमचं श्रीमंत होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही आयुष्यभर त्या सेफ झोनमध्येच अडकून राहाल. पण जर तुमचं उत्तर नाही असेल तर तुमचा खरा प्रवास इथून सुरू होतो. पहिलं पाऊल, मनातून भीती काढून टाका. कारण पैसे कमी पडतील ही भीती आणि अजून जास्त हवं हा लोभ, हे दोन्ही मिळून तुम्हाला विचार न करता निर्णय घ्यायला भाग पाडतात. आणि हाच तो क्षण असतो जिथे तुम्ही चुकीच्या दिशेने चालायला लागता. हो, आपल्यात सगळ्यांना भीती आणि इच्छा असतात, पण त्यांना इतकं ताकदवान होऊ देऊ नका की ते तुमच्यावर राज्य करतील. नेहमी लक्षात ठेवा, निर्णय भावनेने नाही तर विचाराने घ्या. दर सकाळी स्वतःला विचारा, मी खरंच माझ्या क्षमतेप्रमाणे काम करतोय का? मी माझं 100% देतोय का? आता वेळ आली आहे सामान्य लोकांसारखं विचार करणं सोडण्याची.
जे फक्त पैशासाठी काम करतात ते कधीच श्रीमंत होत नाहीत. हे विचार करणं थांबवा. माझा बॉस कमी पगार देतो, मला जास्त मिळायला हवं, मी यापेक्षा जास्त कमवू शकतो. कारण सत्य एकच आहे, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येसाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात. बॉसला दोष देणं सोपं आहे, टॅक्सला दोष देणं सोपं आहे, पण जबाबदारी घेणं कठीण आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वीकारता त्याच दिवशी तुम्हाला त्याचं समाधान शोधण्याची ताकद मिळते. हा तो पहिला धडा होता जो रिच डॅडने रॉबर्ट कियोसाकीला शिकवला. या धड्याचा एक भन्नाट भाग असा होता, रिच डॅडने त्याला एका छोट्या कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये कामाला लावलं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला त्या कामासाठी एकही पैसा मिळाला नाही. पण इथेच गेम बदलला. तो पैशासाठी नाही तर शिकण्यासाठी काम करू लागला. आणि जेव्हा तुम्ही मनापासून काम करता तेव्हा तुमचं मेंदू नवीन आयडियांनी भरायला लागतं. त्याने एक गोष्ट लक्षात घेतली. स्टोअरमधली क्लर्क कॉमिक्स बुक्सचे फ्रंट पेज 2 भागात फाडायची, अर्धा भाग ठेवायची आणि अर्धा फेकून द्यायची. नंतर एक डिस्ट्रीब्युटर येऊन तो अर्धा भाग घेऊन जायचा आणि बदल्यात नवीन कॉमिक्स देऊन जायचा. तेव्हा त्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आला. त्याने विचारलं, मी या जुन्या कॉमिक्स घेऊ शकतो का? परवानगी मिळाली, पण अट होती, त्यांना विकायचं नाही. बस इथून सुरू झाला त्याचा पहिला छोटासा बिझनेस. त्याने त्या कॉमिक्स आपल्या मित्रांना आणि परिसरातील मुलांना भाड्याने द्यायला सुरुवात केली. प्रत्येक कॉमिक्ससाठी 10 सेंट्स आणि फक्त 2 तासांसाठी. यात त्याने नियमही पाळला आणि पैसा देखील कमावला. त्याने स्वतः कामही केलं नाही. माईकच्या बहिणीला कामावर ठेवलं आणि तिला आठवड्याला $1 दिला. आणि फक्त एका आठवड्यात त्याने $9.15 कमावले. यातून त्याने एक गोष्ट आयुष्यभरासाठी शिकली, पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा. लेसन 2, फायनान्शियल लिटरसी का शिकावी? 1923 साली एजवॉटर बीच हॉटेल शिकागो येथे जगातील काही सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांची बैठक झाली होती, ज्यात चार्ल्स एम श्वॉब आणि सॅम्युएल इन्सुल यांसारखे मोठे उद्योगपती सहभागी होते. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त 25 वर्षांनंतर यापैकी अनेक लोक गरिबीत मरण पावले. काहींनी आत्महत्या केली आणि काहींनी मानसिक संतुलन गमावलं. आणि यामागचं खरं कारण होतं, त्यांना पैसा कमवायला येत होतं पण तो टिकवायला नाही. वास्तव हे आहे की कितीही पैसा कमवला तरी तो सांभाळण्याची कला म्हणजेच फायनान्शियल लिटरसी नसल्यास सगळं हातातून निसटतं. म्हणूनच लॉटरी जिंकणारे लोक काही वर्षांनी पुन्हा गरीब होतात. लोक नेहमी विचारतात की श्रीमंत कसं व्हायचं, पण खरं उत्तर आहे, सर्वात आधी पैशांचं ज्ञान मिळवा. जसे एम्पायर स्टेट बिल्डिंगसारखी मोठी इमारत उभी करायची असेल तर मजबूत पाया आवश्यक असतो, तसंच श्रीमंती टिकवण्यासाठी मजबूत फायनान्शियल फाउंडेशन असणं गरजेचं आहे. पण दुर्दैवाने बहुतेक लोक कमी ज्ञानावर मोठी स्वप्न उभी करतात आणि शेवटी अपयशी ठरतात. रॉबर्ट कियोसाकी यांच्या आयुष्यात पुअर डॅड शिक्षण आणि नोकरीवर भर देत होते, तर रिच डॅड फायनान्शियल लिटरसी शिकवत होते. कारण शाळा आपल्याला पैसे कमवायला शिकवते पण ते टिकवायला नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, मजबूत फाउंडेशनशिवाय मोठं यश कधीच टिकत नाही. लायबिलिटीज आणि ॲसेट्स यांच्यातला फरक समजा आणि फक्त ॲसेट्स खरेदी करा. ही गोष्ट ऐकायला खूप सोपी वाटते, पण खरं सांगायचं झालं तर हाच तो एक नियम आहे जो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. बहुतेक गरीब आणि मिडल क्लास लोक आयुष्यभर एक मोठी चूक करत राहतात. ते लायबिलिटीजला ॲसेट्स समजतात, पण खरा श्रीमंत माणूस काय करतो, तो ॲसेट्स म्हणजे नेमकं काय हे खोलवर समजून घेतो आणि फक्त त्यातच गुंतवणूक करतो. रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅडने एक खूप शक्तिशाली पण सोपं प्रिन्सिपल शिकवलं, कीप इट सिम्पल स्टुपिड. त्यांनी रॉबर्ट आणि त्याचा मित्र माईकला फक्त ही एक साधी गोष्ट शिकवली आणि याच साध्या शिकवणीमुळे त्यांची फायनान्शियल फाउंडेशन इतकी मजबूत झाली. ही शिकवण सरळ आहे. ॲसेट्स म्हणजे ते जे तुमच्या खिशात पैसा टाकतात आणि लायबिलिटीज म्हणजे ते जे तुमच्या खिशातून पैसा काढतात. पण जर हे इतकं सोपं असतं तर प्रत्येकजण श्रीमंत झाला असता, बरोबर? प्रत्यक्षात उलट आहे. ही गोष्ट इतकी साधी आहे की लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना वाटतं की त्यांना ॲसेट्स आणि लायबिलिटीजचा फरक माहीत आहे, पण त्यांना फक्त साधी लिटरसी माहीत आहे, फायनान्शियल लिटरसी नाही. हे समजण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट. इन्कम स्टेटमेंट म्हणजे तुमचा प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट. तुमच्याकडे किती पैसा आला म्हणजे इन्कम आणि किती खर्च झाला म्हणजे एक्सपेन्स. तर बॅलन्स शीट तुम्हाला दाखवते की तुमच्याकडे असलेले ॲसेट्स आणि लायबिलिटीज यांचं संतुलन कसं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक शिकलेले अकाउंटंटसुद्धा हे नीट समजून घेत नाहीत की हे दोन्ही एकमेकांशी कसे जोडलेले आहेत. जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा,
तुमच्या खिशात पैसा आणणाऱ्या गोष्टी खरेदी करा आणि पैसा काढणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा, कारण शेवटी तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कमाईवर नाही तर तुमच्या निर्णयांवर ठरते. लेसन 3. स्वतःचा बिझनेस सांभाळा. माइंड युअर ओन बिझनेस. आयुष्यभर फक्त नोकरी करून तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ शकत नाही, कारण नोकरी तुम्हाला पैसे देते पण स्वातंत्र्य देत नाही. हाच सगळ्यात मोठा फरक आहे. रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅडचा एक जबरदस्त नियम होता, स्वतःचा बिझनेस सांभाळा, म्हणजेच माइंड युअर ओन बिझनेस. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच नोकरी सोडून बिझनेस सुरू करा, तर याचा खरा अर्थ आहे तुमच्या कमाईतील काही हिस्सा स्वतःचे ॲसेट्स तयार करण्यात गुंतवा. आज बहुतेक लोक काय करतात, ते पूर्ण आयुष्य इतरांचा बिझनेस उभा करण्यात घालवतात. कंपनीत काम करून, बॉसचं स्वप्न पूर्ण करून आणि बदल्यात त्यांना मिळतो फक्त पगार, जो महिन्याच्या शेवटी संपून जातो. पण श्रीमंत लोक वेगळं विचार करतात. ते नोकरी करत असतानाच हळूहळू आपला ॲसेट कॉलम मजबूत करत जातात, जसं की रिअल इस्टेट, स्टॉक्स, साईड बिझनेस किंवा असा कोणताही स्रोत जो त्यांच्या सततच्या मेहनतीशिवायही पैसे कमवत राहतो. लक्षात ठेवा, तुमचा पेशा म्हणजेच प्रोफेशन आणि तुमचा बिझनेस म्हणजेच बिझनेस हे दोन वेगवेगळे भाग आहेत. तुमचा पेशा तुम्हाला जगायला मदत करतो, पण तुमचा बिझनेस तुम्हाला पुढे घेऊन जातो. तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल किंवा नोकरी करत असाल, तो तुमचा पेशा आहे, पण तुम्ही तयार केलेले ॲसेट्स तोच तुमचा खरा बिझनेस आहे. जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचे असेल तर फक्त खर्चासाठी नाही तर स्वतःसाठी कमवायला सुरुवात करा. प्रत्येक महिन्यात थोडे पैसे वाचवा आणि त्यांना अशा ॲसेट्समध्ये गुंतवा जे भविष्यात तुम्हाला पैसे कमवून देतील. सुरुवात छोटी असू शकते, पण त्याचा परिणाम खूप मोठा असेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही इतरांसाठी काम करता तोपर्यंत तुम्ही त्यांची श्रीमंती वाढवत आहात, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे ॲसेट्स तयार करायला सुरुवात करता त्याच दिवशी तुमची श्रीमंती घडायला सुरुवात होते. लेसन 4. टॅक्सचा इतिहास समजा आणि कंपन्यांची ताकद ओळखा. तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्ही जितकं जास्त कमवता तितकंच जास्त टॅक्स का भरावा लागतो, आणि तरीही श्रीमंत लोक कमी टॅक्स कसे देतात? हे काही नशीब नाही तर ज्ञानाचा खेळ आहे. रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅडने शिकवलेला हा एक जबरदस्त धडा आहे. टॅक्स सिस्टीम समजून घ्या आणि त्याचा स्मार्ट वापर करा. सुरुवातीला टॅक्स हा फक्त श्रीमंत लोकांवर लावला गेला होता, पण हळूहळू तो मिडल क्लास आणि गरीब लोकांवरही येऊ लागला. आणि इथेच गेम बदलला. श्रीमंत लोकांनी सिस्टीम समजून घेतली आणि कंपन्या म्हणजेच कॉर्पोरेशन्स तयार करून टॅक्स कमी करण्याचे मार्ग शोधले. तर दुसरीकडे सामान्य लोक अजूनही ठोकरीतून थेट टॅक्स भरतात आणि उरलेल्या पैशातून खर्च करतात. इथे एक मोठा फरक आहे. सामान्य माणूस कमवा, टॅक्स भरा, खर्च करा. श्रीमंत माणूस कमवा, खर्च करा, उरलेल्या पैशावर टॅक्स भरा. कंपन्यांची ताकद इथेच दिसते, कारण कंपनी आधी खर्च करते, जसं की बिझनेस खर्च, ट्रॅव्हल, ऑफिस, आणि नंतर उरलेल्या नफ्यावर टॅक्स भरते. त्यामुळे त्यांचा टॅक्स कमी होतो आणि पैसा जास्त टिकतो. म्हणूनच जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर फक्त जास्त कमावण्यावर लक्ष देऊ नका. सिस्टीम समजून घ्या, नियम शिका आणि स्मार्ट खेळा. लक्षात ठेवा, गरीब लोक नियम पाळतात, पण श्रीमंत लोक नियम समजून त्याचा फायदा घेतात. लेसन 5. श्रीमंत लोक पैसा तयार करतात. द रिच इन्व्हेंट मनी. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, काही लोक संधी येण्याची वाट पाहतात, तर काही लोक स्वतःच संधी निर्माण करतात. हाच तो फरक आहे जो सामान्य आणि श्रीमंत लोकांमध्ये दिसतो. रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅडने शिकवलेला हा धडा सांगतो, श्रीमंत लोक पैसा कमावत नाहीत, ते पैसा तयार करतात. बहुतेक लोक काय करतात, ते सुरक्षित खेळ खेळतात, नोकरी करतात, पगार घेतात आणि आयुष्यभर त्याच सायकलमध्ये अडकून राहतात, कारण त्यांना भीती वाटते, जर रिस्क घेतली आणि फेल झालो तर. पण श्रीमंत लोक वेगळं विचार करतात. ते भीतीला थांबवू देत नाहीत. ते आपली क्रिएटिव्हिटी आणि फायनान्शियल इंटेलिजन्स वापरून संधी शोधतात आणि गरज पडली तर त्या तयारही करतात. आजच्या जगात पैसा कमवण्याच्या संधी सर्वत्र आहेत, पण त्या फक्त त्यांनाच दिसतात ज्यांचं मन ओपन असतं. एखादी छोटी डील, एखादी प्रॉपर्टी, एखादा आयडिया, हे सगळं पैसा बनू शकतं, जर तुमच्याकडे त्याकडे बघण्याची योग्य दृष्टी असेल तर. रिच डॅड म्हणायचे, संधी डोळ्यांनी नाही तर मेंदूने दिसतात. म्हणूनच तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचं विचार करणं. जितकं तुम्ही शिकाल, समजून घ्याल आणि ॲक्शन घ्याल, तितकं तुम्ही पैसा तयार करू शकता. लक्षात ठेवा,
संधीची वाट पाहणारे लोक आयुष्यभर थांबतात, पण संधी निर्माण करणारे लोकच खरं श्रीमंत बनतात. लेसन 6. पैशासाठी काम करू नका, शिकण्यासाठी काम करा. बहुतेक लोक आयुष्यभर एकच चूक करत राहतात. ते नोकरी निवडताना फक्त पगार पाहतात, किती पैसे मिळणार, पण हा विचारच त्यांना आयुष्यभर एका मर्यादेत अडकवून ठेवतो. रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅडने शिकवलेला हा शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली धडा आहे, पैशासाठी नाही तर शिकण्यासाठी काम करा. कारण जास्त पगार तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, पण जास्त कौशल्य, स्किल्स तुम्हाला अमूल्य बनवतं. श्रीमंत लोक फक्त एका स्किलवर अवलंबून राहत नाहीत. ते सेल्स, मार्केटिंग, कम्युनिकेशन, इन्व्हेस्टिंग, लीडरशिप अशा अनेक गोष्टी शिकत राहतात. कारण त्यांना माहीत असतं की जितकी जास्त स्किल्स तितक्या जास्त संधी. दुसरीकडे सामान्य लोक एका सुरक्षित नोकरीत अडकून राहतात आणि नवीन काही शिकण्याचा धोका घेत नाहीत. जर तुम्हाला खरंच पुढे जायचं असेल तर कधीकधी जास्त पगार सोडूनही अशी संधी निवडा जी तुम्हाला काही नवीन शिकवेल. सुरुवातीला कदाचित पैसा कमी मिळेल, पण भविष्यात तुम्ही त्या ज्ञानामुळे अनेक पटीने जास्त कमवू शकता. लक्षात ठेवा, पैसा येतो आणि जातो, पण तुम्ही शिकलेलं ज्ञान आणि स्किल्स आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात आणि शेवटी तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. आणि जर तुम्हाला खरंच आयुष्य बदलायचं असेल तर हे फक्त ऐकून थांबू नका, ॲक्शन घ्या. कारण ज्ञान ऐकणं सोपं असतं, पण त्यावर काम करणारेच आयुष्यात पुढे जातात. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर लगेच लाईक करा आणि अशाच पॉवरफुल आणि लाईफ चेंजिंग कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक काम नक्की करा, खाली कमेंटमध्ये रिच माइंडसेट असं लिहा, ज्यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंडसुद्धा दररोज तुम्हाला यशाकडे ढकलत राहील. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या आजच्या निर्णयांवर ठरतं. पुन्हा भेटूया पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये.